ज्यांनी देखील या स्पर्धेमधली विजयाची नोंद केलेली आहे. बाकीचा नंबर नाही तिथं खाली नव्हतं पुढच्या खाली किती म्हणतो सलामीची होती मैदानाच्या आत एंटर झालेले कल्याण संघाची राजन आणि संतोष अंदोडे संघ आपण फिल्डिंगची व्यूहरचना ही लावायची आहे. 4 षटकांची मॅच, प्रति षटकामागे आम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 1 षटक पूर्ण करायचं आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिले डाव हा पूर्ण करायचा आहे. विनंती असेल 4 षटकांकरता आम्ही 20 मिनिटं दिलेली आहेत. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटके पूर्ण करायची आहेत. गोलंदाजी करण्याकरता पहिलं षटक हाताळण्याकरता गोंदवली संघाचा गोलंदाज विनोद सज्ज झालाय. मागच्या आपण नव्हता विचार केला चांगली कामगिरी विनोदची राहिली होती. मानव माहिती केला विनोद राहिला होता आणि आता तोच विनोद आता मात्र ऍक्शन आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. सलामीची जोडी कल्याण संघाची दाखल झालेली आहे. बाजूला आपल्याला अजून पाहायला मिळतो त्याला साथ देण्याकरता संतोष देखील सज्ज झाले. दोघांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि करूया सामन्याला सुरुवात. यावेळी फुटबॉल चेंडू टायमिंग व्यवस्थित नाहीये. चेंडू वेगाने निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाला खेळला जातोय. फेकी फार उशिराने आली आणि अशा प्रकारे फलंदाचे खाते वगैरे झाली. 2 धावांनी फलंदाज खेळ संघाचा श्रीगणेश झाला 2 धावेने. आम्ही दोघं आहेत बसून गाव एक होईल. त्यांचं यावेळी चांगला फटका एक्झिक्यूट केला जातो. मिडविकेटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण झाला. पुन्हा एकदा थोडंसं फंबल पाहायला मिळालं पण फलंदाज कुठे किती चतुर आहे. 2 धावा पूर्ण गेल्या. थोडंसं खराब वेगळी धावपतीला चेंडू क्रॉस झाला. केवळ मागच्या बाजूला ओढला गेला आणि फलंदाजाने 3 धावा पूर्ण गेल्या. बघा यावेळेस नशिबाची साथ मिळाली कल्याण संघाला. खेळपट्टीच्या कोपऱ्यावरती हा चेंडू अड्डाला गेला. मागच्या बाजूला वलण घेताना पाहिलं आणि फलंदाज राजेंना संधी होती 3 धाव पूर्ण करण्याची. अवसंख्य 3 थोडेसे धावसंख्या आपल्याला 5 पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ विनोदचं पाहायला मिळतोय. चांगलं गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण झाली. फेकी फार उशिराने पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि अखेरकार संतोषच्या खेळीचा देखील आपण पाहिला तर ऑन दी मार्क झाले. संतोष देखील 2 धावा पूर्ण करतो. संतोषच्या अकाउंटला आपण 2 धावा टाकूया. संघाची धावसंख्या 2 ने वाढवूया. धावसंख्या 7 पाहायला मिळते. अर्जाच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सध्या ते काले संघ करतोय. यावेळी सुट्टा चेंडू पुन्हा एकदा दिशा दाखवली. अगदी बॅटने ऑन साईडला सुटच्या अंदर चेंडू खेळला गेला. दोस्तीचा कॉल आला आणि तो बरोबर राजेशने कॉल ऐकला आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या. काय चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जाते. हे चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. ते चेंडू मागे 2-2 धावा काढल्या जातात. दबाव पूर्णपणे टाकला जातो गोंधळी संघावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. थोडं चुकीचा चेंडू आहे. पंचांनी सांगितलं वाईट बॉल आहे. नो आर्ग्युमेंट फॉर अंपायर. विनंती असेल पंचांना कोणीही खाणाखोणा करणार नाहीये.
कोणी लावलं तुला पाठ पुन्हा आहे का लॉर्ड आहे माझ्या तुमच्या जागोच खरं वाजायला लागलं व्यतिरिक्त धाव पण जोडूया धावसंख्या 10 पाहायला मिळते. पुन्हा एकदा उत्साह चेंडू निघून झाला स्कोअरला धावण्याच्या दिशेने फिल्डर आहेत तिथे फिल्डिंग करण्याकरता पण अखेर का प्रेक्षक बनावं लागेल. हा चौकार पाहायला मिळाला. फलंदाज राजित शबाग बनला. काय सुंदर फटका होता. फलंदाज संतोषने हा फटका खेळला होता. फिक्सचा अंदाज होता. फिक्सच्या अंदाजामध्ये चेंडूला सीमा पकडण्यामध्ये यश आलं संतोषाला. खरं तर डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं पण क्षेत्रक्षण चेंडू अडवता आला नाही. 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची अथली करा. यावेळेस सध्या फटकाच्या बाहेर चेंडू अडवला जाईल. थोडासा संबळ पुन्हा झाला. क्षेत्रक्षक चेंडूला शोधत राहिला. 2 ते जावे आणि फलंदाजाने 2 धावा फिरवण्या गेल्या. पहिल्या षटकाच्या अखेरचा चेंडू होता. 2 धावा पूर्ण झाल्या आणि षटकाची समाप्ती झाली. सो इन दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावपॉईंटचा विचार केला. धावसंख्या 16 विदाउट लॉस. बॉल चलो बरोबर आहे तोच आहे. थर्ड आहे म्हणजे पहिला षटक समाप्त झाला. धावसंख्या आपल्या 16 पार. यावेळेस मी म्हणेन विनोद थोडासा मागणा ठरला कारण त्या षटकामध्ये 16 धावा त्यांनी खर्च केला. प्रेम आला क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्याकरता. पहिला चेंडू जोरदार पहार चेंडू निघून झाला. पुन्हा ऑन साइडला एका हातामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दरम्यान ज्या ऍक्शनमध्ये चेंडू पकडला जाणार त्या ऍक्शनमध्ये फेकला देखील गेला. फलंदाज राजेंने एक डाव पूर्ण करतो. गोलंदाजी करण्याकरता प्रेम आला क्रमांक 2 वरती. पहिला चेंडू त्याचा आपण पाहिला. एक डाव त्यांनी खर्च केली. अजूनही 5 चेंडू त्याला टाकायचे. 4th विकेटने पुन्हा एकदा प्रेम तयार. यावेळेस समोरच्या दिशेने खेळायचा होता. चेंडू हवेमध्ये पाहिजेचा टायमिंग नाहीये. चेंडू 30 सर्कल आदळला जाणार. दरम्यान राजेशची कॉलिंग चांगली झाली. अखेरकार 2 धावा इथे पुरवण्यात आल्या. 2 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 19. ही विकेट गमावलेली नाहीये काल्ले संघाने. ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा जेव्हा तुमची सलामीची जोडी चांगला कार्य मैदानाच्या आतमध्ये करत असते त्या वेळेला मधली फळी मात्र फ्री माइंड क्रिकेट खेळत असते आणि तो खेळ सादर करताना काल्ले संघ मैदानाच्या आतमध्ये यावेळेस लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन. दॅट इज अ बॅड डिलिव्हरी. चुकीचा चेंडू आणि पंचांचा योग्य तो निर्णय आला. व्हाईट बॉलचं घोषित आमच्याकडे करण्यात आलं. एक धाव अधिक ती जोडली जाणार. धावसंख्येमध्ये वाढ होणार. 20 धावा 20 धावा विदाउट लॉस. कॉलर सुरुवात किती चांगली पाहायला मिळते. असं नाही की तुम्ही शौका षटकांनी तुमचं मोठं लक्ष दाखवत होता तर सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा मी म्हणेन एक चांगलं लक्ष तुम्ही गाठवू शकता. त्यात काही शंका नाही. तो खेळ आता मात्र काल्ले संघ साकारतोय. यावेळेला जागेवरनं कट करायचं होतं. उशिराने का होईना बॅटचा कडा माझा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज केला पण संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेतो.
एस्टांच्या मागे कोणतीही चुकी नाहीये. एस्टेक्शन चांगलं एस्टेक्शन केलं आणि अखेरकार हा चेंडू प्रेमचा निर्धाव आला. एक चुकीचा चेंडू त्यानंतर एक चांगल्या चेंडूची हाताळणी प्रेमने केली. यावेळेस चेंडू हवेमध्ये ऑन साईडला गेटची असणार संधी. चुकी होणार नाही. फिल्डर डाऊन दी ग्राउंड आणि अखेरकार काल्य संघाचा पहिला विकेट पाहायला मिळाला. खेळ संपन्न केली. अर्थातच क्षेत्ररक्षक संजय पाटीलने चांगलं खेळ पकडली. सचिन आला मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती. मागच्या मॅचचा हिरो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जी कामगिरी त्यांनी मागच्या सामन्यामध्ये केली होती तीच कामगिरी आता मात्र या सामन्यात देखील करणार का हा प्रश्न उमटला जाणार. यानंतर होणारा सामना पाय विरोधात देवडून दोन्ही संघाचे संघटक आपण टॉस बॉक्सशी जोडायचा आहे. क्रमांक 3 वरती सचिन गेला फलंदाजी करण्याकरता. तर प्रेमचं चांगलं कमबॅक झालं. आपण या आधीच्या 2 चेंडूचा विचार केला तर वाईट हाताळला होता. त्यानंतर निर्धावाला. त्यानंतर मात्र एक चांगला चेंडू टाकला. अखेरकार संतोषच्या खेळीचा अंत झाला. क्रमांक 3 वरती सचिन गेला. सचिन नावातच बरंच काही आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं देखील ते. यावेळेस चांगला फटका इनसाइड आउट. चेंडू निघून झाला. डिटेस कव्हरला. चुकी होणार नाहीये. बडी मछली जाल में फसती हुई. मोठा मासा गळा लागला आणि अखेरकार 0 धावेवरती सचिनला वाजवावं लागलं. धीरज मात्र तिथे होता. आणि बघा धीरजने कोणतीही चुकी नाही. धीरजला देखील माहिती आहे जर ही मी कॅच सोडली तर कदाचित मॅच देखील हातातनं जाऊ शकते. आणि अखेरकार क्रिकेटचं सूत्र जे असतं हे त्यांनी साकारलं. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे मात्र संजयने सांगून दिलं. आणि अखेरकार सचिनच्या खेळीचा अंत झाला. मागच्या मॅचचा मित्र हिरो आता मात्र झिरोवरती बाद होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. क्रमांक 4 वरती मिथून आला. जीवसंख्येत आपण धावसंख्या आपल्याला 20 धावा दाखवता लागले. दुसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. प्रेमच्या काही चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरं षटक असं म्हणूया. ओव्हर द विकेट चांगला गोलंदाजी तो करतोय. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला यावेळेस बघा षटकापासून फटका खेळायचा होता. मॅचची कडा पाहायला मला. चेंडू निघून चला बिहाइंड द विकेट. वेस्टांच्या मागच्या बाजूने 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या 2ने पुढे सोडली. धावसंख्या आपल्याला 22 पाहायला मिळते. सो इन ऑफ द सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला. यानंतर होणारा सामना देवेश स्पोर्ट्स पाळे विरोधात जय हिंद देवरूम. दोन्ही संघटक पहिल्या इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. त्यानंतर तुमचा टॉस केला जाईल. षटकांचा खेळ आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहतो. पहिलं षटक विनोदने टाकलं. थोडासा मागला ठरला. 16 धावा त्याने खर्च केला. त्यानंतर क्रमांक 2 मध्ये प्रेम आला. प्रेमची कामगिरी फार चांगली आहे. कारण 6 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्या. विशेषतः आपण प्रेमचं कौतुक करूया. सचिनला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. उर्वरित अजून 12 चेंडूंचा खेळ अजून मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. क्रमांक 3 वरती दीपक आला गोलंदाजी करण्याकरता. धावसंख्येचा आपण विचार केला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळत होता. बॅटची कडा एक बघा खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. ज्यावेळेस बॅट लागली झेल पकडला गेला. स्वतः गोलंदाज सांगतो ही मी बाद आहे. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. याला म्हणतात सच्चा क्रिकेटर. आणि अखेरकार अशा प्रकारे क्रमांक 3चा विकेट पाहायला मिळाला टीम काल्ले संघाचा.
शैलेश येतो क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. याआधी आपण विचार केला तर राजेश बाद झाला आणि मला कौतुक करावं लागेल राजेंचं, कारण स्वतः त्यांनी हात वरती केलं, स्वतः त्यांनी सांगितलं की माझी कळा लागलेली आहे, मी बाद आहे आणि हे फार गरजेचं आहे. कारण मित्रांनो कसं असं ना, जे काही आहे ना तुमच्या कामामध्ये असं तुमच्या नावामध्ये काही नसतं, तुमचं काम तेवढं चांगलं असेल ना तेवढं तुम्हाला नाव देखील तेवढंच चांगलं मिळणार, त्यात काही शंका नाही. ते कार्य आता मात्र राजेंनी केलं, स्वतःहून विकेट सोडली आणि याला मात्र खेळाडू होती. क्रमांक 4 वरती शैलेश आला फलंदाजी करण्याकरता. समोर जाईल गोलंदाज दीपक. पहिला चेंडू फार सुरेख टाकला, सुरुवात फार गोड केली, शेवट देखील गोड करणार का हे पाहावं लागेल. यावेळी क्रॅकिंग फटका, जबरदस्त फटका सजवला जातो, चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, पण अखेरकार क्षेत्ररक्षकाला बीट करताना एक धाव पूर्ण झाली. क्लासिकल फटका, स्टाईल ऑफ वीरेंद्र सेहवाग, ज्याप्रमाणे वीरेंद्र सेहवाग हा फटका खेळत असायचा तो फटका आता मात्र शैलेशच्या बॅट बंद आला, तर एक धाव नक्की मिळणार. धावसंख्या इथने पुढे सगळी धावसंख्या आपल्याला 23 पाहायला मिळतो. फिरसो षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चेंडू त्याच दिशेने ट्रॅव्हल झाला, या मागच्या चेंडूने शैलेशने खेळला होता. एक धाव इथे पूर्ण केली फलंदाज मिथून याने. मिथून खेळतो 3 धावेवरती तर संघाची धावसंख्या आपल्याला 24 धावा, एक चांगलं धाव फलक आहे. कारण अजून एका षटकाचं खेळणं बाकी आहे. दीपकचं कौतुक करावं लागेल, आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू टाकले आणि 2 धावा खर्च केलेल्या आहेत. समोर जाईल शैलेश. यावेळेस जागा बोलून पुन्हा एकदा षटक झाला, मोठा फटका खेळायचा होता, संपर्क नाहीये. बरोबर चेंडू पडल्यानंतर शैलेशच्या कानाच्या बाजूने गेला आणि त्याला सांगून गेला गुड आफ्टरनून. चांगला चेंडू हाताळला दीपक याने. सध्या तरी चांगली कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये दीपक, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या टोला चेंडू क्रॉस होतो समोरच्या बाजूला, मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होणार आणि शैलेश मात्र एकदा पूर्ण करणार. धावसंख्या इथले पुन्हा एकदा पुढे सरकली, धावसंख्या आपल्याला 25 धावा पाहायला मिळतात. यावेळेस मी म्हणेन धावसंख्येवरती लगाम लावण्यामध्ये यश आलं गोलंदाज दीपक याला. आतापर्यंत आपण विचारलं एकही मोठा फटका मारून गेलेला नाहीये. यावेळेस देखील नजाकत फटक्यामध्ये पाहायला मिळाली, नजर चेंडूवरती नव्हती, ब्लँक शॉट खेळायचं होतं, चेंडू अंगाला बदलला गेला आणि अखेरकार त्या षटकाचा गोर दीपकने सुंदर केलं. हा निर्धाव चेंडू आला, धावसंख्या थांबलेली धावसंख्या 25 पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलेला आहे. 3 धावा फक्त खर्च केला दीपक याने, एक विकेट त्याच्या नावी राहिलं. अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज क्रमांक 4 मध्ये धीरज आला. हे षटक फार महत्वाचं आहे काल्ले संघाचे आपण दृष्टिकोनाने पाहिलं तर, कारण आतापर्यंत आपण धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा या 3 षटकामध्ये काल्ले संघाला जोडता आलेल्या आहेत. या षटकामध्ये जर मोठे प्रहार केले तर मी म्हणेन कदाचित चांगल्या स्थितीमध्ये काल्ले संघ येऊ शकते. त्या उलट आपण विचार केला धीरजची गोलंदाजी चांगली राहिली तर मी म्हणेन बुंदवडी संघ एका चांगल्या स्थितीमध्ये राहणार, त्यात काही शंका नाही. अंतिम षटक मार्गस्थ राऊंड विकेटने आपल्याला धीरज पाहायला मिळतोय. समोर जाईल शैलेश. चेंडू उडवलाय, चेंडू निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग आणि गगनमेरी षटकार शैलेशच्या बॅट मधून येतो. कुशट याला म्हणतात सीधी बात ऑर्डर बकवास. कारण शैलेशला देखील माहिती आहे की हा षटक किती महत्वाचा आहे, त्या षटकामध्ये धावा येणं किती महत्वाचं आहे. आणि अखेरकार शैलेशने हात उघडायला सुरुवात केली. ज्या वेळेस बॅट आणि बॉलची जुळणी झाली त्यावेळेस एक सुंदर मधुर आवाज या मैदानामध्ये गुणगुणला गेला. चेंडूला मात्र
बाहेरची दिशा दाखवण्यामध्ये शैलेशला यश आलं. काय प्रहार होता, वेगवान प्रहार. शैलेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतो. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका. हा देखील चेंडू निघून जाणार. सीमा पार शैलेशच्या बॅटमधनं हा घणाघाती षटकार. आणि आता मी म्हणेन ना की शैलेश नावाचं वादळ आता मात्र या मैदानामध्ये गुणगुणायला लागलंय. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. काय सुरुवात करतोय अंतिम षटकामध्ये. याप्रमाणे मी उल्लेख केला होता की या षटकामध्ये चांगले प्रहार करावे लागतील. ते प्रहार आता मात्र शैलेशच्या बॅट बनला पाहायला मिळतात. शैलेश ऑन द फायर. 37वा त्या धाबामध्ये पाहायला मिळतात. हॅट्रिक वरती आहे आणि आमच्या पाहुण्याने जी रक्कम लावली होती तिच्या वाटचाली होती आता मात्र शैलेश पाहायला मिळतो. तर या चेंडू तुम्ही षटकार आला तर नक्कीच 1000 रुपये कॅश प्राईज शैलेशला मिळणार. यावेळी चेंडू काढला होता सीमा पार. हा येतो षटकार षटकार षटकार. आणि या स्पर्धेमधली पहिली षटकाराची हॅट्रिक पूर्ण करतो फलंदाज शैलेश. ओढ सुप्त फलंदाजी. डोळ्याच्या अगदी म्हणून पापण्यांमध्ये कैद करावा क्षण असा क्षण आहे. कारण 3 चेंडूवरती 3 मोठे प्रहार शैलेशच्या बॅट बंद आले. खरं तर धावसंख्या होती कुठे, धावसंख्या आली कुठे आणि धावसंख्या नेहून ठेवली कुठे. फलंदाज शैलेशाने धावसंख्या गोळीच्या वेगाने वाढली आणि जाऊन पोहोचली धावफलकावरती 43 धावा. ओ माय गॉड, एवढं मग काय सुंदर फलंदाजी करतो शैलेश. दबाव याला म्हणतात, दबाव याला म्हणतात प्रेशर. कारण धीरजला देखील माहिती 3 चेंडू मी टाकलेले, तुम्ही चेंडू खराब होते आणि यावेळेस देखील तुम्ही चेंडू खराब टाकला तर पुन्हा एकदा तेच परिणाम पाहणार की काय. कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न धीरजने केला, पंचांनी वाईट घोषित केला. 44 धावा धाबका लागल्या गेल्या. फक्त चेंडू यावेळेस टायमिंग व्यवस्थित नाहीये. चेंडू पुन्हा एकदा निघून झाला, स्कोअर लेखला, थोडस फंबल झालं. 2 धावा पुन्हा एकदा शैलेश पूर्ण करणार का. आणि अशा प्रकारे 2 धावा या पूर्ण झालेल्या आहेत. चांगलं क्रिकेट शैलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. ज्या ज्या वेळेस खराब चेंडू होत आहेत त्या त्या वेळेस एक मोठे फटके साकारले जातात. शैलेशचं कौतुक करावं लागेल. काय सुंदर इनिंग तो साकारतो. आता बघा मग शैलेशच्या खेळीचा विचार केला प्रति चेंडून मागे चांगले प्रहार करतो. याही वेळेला चांगला फटका. बॅटवरून हात सुटलेला आहे परंतु बघा इथे झेल सुटणार नाहीये. कारण शतक्षकांना देखील माहिती आहे की हा विकेट किती महत्वाचा आहे. आणि अखेरकार शैलेशला शांत करण्यामध्ये धीरजला यश आलं. क्रमांक 4 वरती आपल्याला शैलेशचा विकेट पाहायला मिळाला. कल्याण संघ गमवतो 4था विकेट शैलेशच्या रूपामध्ये. संजय तिथे होता स्कोअर लेखला आणि संजयने चुकी केलेली नाहीये. संजयला देखील माहिती आहे शैलेशची विकेट आहे हे घेणं फार गरजेचं आहे. आणि अखेरला एक चांगलं क्षेत्ररक्षण शैलेशने केलं. आणि ज्या खेळीची भीती मुंबई संघाला होती आता तर शैलेश नावाचं वादळ जे आलं होतं ते वादळाला शांत करण्याचं काम धीरजने केलं. नियम आहे क्रमांक 5 वरती फलंदाजाला संजय. समाधान येतो. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. प्रहार बघा किती जोर केला होता. नजर मात्र चेंडूवरती नव्हती. लेग बाईट्स पंच देखील सांगत आहेत. चेंडू हा जाऊन अंगाला आदळलेला आहे आणि अशा प्रकारे षटकाची समाप्ती झालेली आहे. सो एंड ऑफ द 4 ओव्हर 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा डाव इथे समाप्त होत आहे. धावसंख्येचा आपण विचार केला धावसंख्या आपल्याला 47 पाहायला मिळते. आता मात्र येणारे 24 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल गोंदवली संघाला. आपण जाऊया टॉसच्या दिशेने. दोन्ही संघाने किती आलेले आहेत आपण
टॉस करणार आहोत आणि टॉस करतील आमचे पांडेवर आता बघ आमचे मडवी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना मी विनंती करतो आपण टॉस करायचा आहे पाय विरोधात देवरून त्यानंतरचा होणारा सामना. एका बाजूला देवरूप संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाय संघ आहे. आमचे मुलगी साहेब यांच्या हस्ते आपण हा टॉस करत आहेत. पाहू शकता आमचा टॉस बॉक्स. टॉस का बॉस कौन रहेगा इस मैच में देखना पड़ेगा. टॉस केला जाणार. एका बाजूला देवी स्पोर्ट्स पाय, दुसऱ्या बाजूला जय हिंद देवरूप आहे. काय वरची रोल दिसतात ते गॅप मध्ये ना, ते गॅप मध्ये पाहू शकता आपण टॉस केला जातो. आमचे मडवी साहेब उपस्थित आहेत. एका बाजूला देवरूम संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाय संघ आहे. टॉस केला जातो, टॉस जिंकला जातो. देवरूम संघ विन द टॉस. टॉस जिंकले सर्वप्रथम बॅट फर्स्ट फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. मी मडवी साहेबांना विनंती करतो पुन्हा एकदा विराजमान व्हायचं आहे. आणि सांगायला नाही जमणार ना बस जा जा. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्ष यामध्ये सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर झालेली आहे गोंदवली संघाची. एका बाजूला आपण विनोदला पाहतोय, त्याला साथ देण्याकरता नितीन देखील आपल्याला सज्ज पाहायला मिळतो. स्ट्राईकला आपल्याला नितीन पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईकला विनोद आहे, तर गोलंदाजी करण्याकरता राजेश पाहायला मिळतोय, राजेंद्र पाहायला मिळतो. माफ करा. समीकरण पुन्हा एकदा मग सांगूया. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता 48 धावांची गरज असेल ती गंगा माता गोंदवली संघाला. फिल्डिंगची विभरचना आपण पाहिली तर तटीय सर्कलमध्ये आपल्याला 9 खेळाडू पाहायला मिळतात. एक समोरच्या दिशेमध्ये आहे तर एक स्क्वेअर लेगला फिल्डिंगची सजावट पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. नितीन सज्ज फलंदाजी करण्याकरता. उलटा चेंडू साईडला, फटका चांगला, चेंडू निघून सीमा पार पहिल्या चेंडूवरती येतो. हा घणाघाती षटकार. 48 बरेच लाख 20 आहेत ना, 20-22 आहेत क्या 22 हो ना. मेजवानी पहिल्या चेंडूवरती फलंदाज नितीनला खाण्याकरता आणि दोन्ही हातांनी नितीन मेजवानी स्वीकार केली. नाखेरकर पहिल्या चेंडूवरती घणाघाती उत्तर त्यांनी दिलं. चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा गणपती प्रेक्षणीय नेत्रदीपक षटकार येतो नितीनच्या पाठमधला. चुकीचा चेंडू आणि योग्य तो उत्तर. याला म्हणतात पॉझिटिव्ह रिप्लाय, याला म्हणतात जसे तसे उत्तर, याला म्हणतात ईट का जवाब पत्तर से. काय सुरुवात पाहायला मिळतो. त्या फटक्याने मध्ये नितीनने आपले इरादे स्पष्ट केले आणि सांगून देतोय की कसा तो क्रिकेट खेळणार आहे. यावेळेस सगळ्या दिशेत फिल्डर आहेत उपस्थित. बनावा लागेल प्रेक्षक. बॅक टू बॅक दुसरा चांगला फटका. चेंडू जाणार सीमा पार येतोय. दुसरा षटकार आहे ना.
काय सुरुवात पाहायला मिळते गोलंदाज व फलंदाज नितीन याची पहिल्या चेंडूपासून आक्रमण पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूचा आपण विचार केला, स्कोअरने क्लिअर करण्यामध्ये नितीनला यश आहे. त्यानंतर मात्र अगदी समोरच्या दिशेमध्ये आमच्या कॉमेंट्री कक्षाला सलामी देणारा हा उत्तुंग षटकार नितीनच्या बॅटमधून आलाय. नितीन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हॅट्रिकच्या ट्रॅकवरती पोहोचलाय. या चेंडूत देखील षटकार आला तर स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक पूर्ण असेल नितीनच्या बॅटमधून, पण तो षटकार येणार का? या षटकार सुरक्षित आहे. चेंडू हवेमध्ये झेलची असणार संधी, फिल्डर डाऊन टिकवून आणि अखेरकार इथे चुकी होणार नाहीये. जो धोका नितीनच्या बॅटमधून वाटत होता त्या धोक्याला क्लिअर केलं गेलं. नितीनला मात्र तो जागा सोडवायला लागेल. मुंबई संघाला लागतोय नाही दादा का एक वरील मॅच जिंकतो तर 12 चौकाटचे 12चा रन रेट होता ना. हो ना. त्याला इथं स्ट्राईक सर्वाची होती ना. दोन चेंडू फार सुरेख खेळला होता फलंदाज नितीन, परंतु या चेंडूवरती थोडासा नेहमी फसला गेला. कारण राजेशने हा चेंडू हाताळण्यासाठी थोडीशी गती कमी केली होती. फिंगर थोडासा राजेंनी फिंगर रोल देखील केल्या होत्या. अखेरकार नितीनच्या खेळीचा अंत झाला. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं देखील चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण करण्याकरता क्रमांक 3 वरती धीरज आला फलंदाजी करण्याकरता. नितीनने जो खेळ साकारला तो खेळ आता मात्र धीरजला साकारावा लागेल. टार्गेट फार मोठं आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ते तेज जाऊन करण्याकरता ते खेळ आता मात्र नितीन प्रमाणेच धीरजला करावं लागेल. हो, यावेळेला पुढच्या डोक्यावरून चेंडू चालाय निघून डिफेन्सच्या कव्हरला प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. अंतिम श्रेणी फिल्डर मात्र थांबला गेला, परंतु 2 धावा धीरजने पूर्ण केल्या. धावसंख्या 2ने पुढे सरकली. धावसंख्या पाहायला मिळाली 14 धावा. बघा किती सुंदर सुरुवात पाहायला मिळते. जी सुरुवात काल्ले संघाने केली होती ती सुरुवात आता मात्र कुंदवली संघ देखील करत होता. त्यांना देखील माहिती आहे टार्गेट फार मोठं आहे. चेस डाऊन करण्याकरता हे फटके फार गरजेचे आहेत. यावेळेस बॅटची कडा चेंडू बिहाइंड द विकेट वेस्टांच्या नवे ट्रॅव्हल होणार. दरम्यान क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फलंदाज धीरजला मात्र एक धाव मिळणार. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या 15 धावा. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ राजेन याचं. खरं तर पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर चुकीचे होते. त्यानंतर मात्र राजेनने पलटवार केला. गोलंदाजीमध्ये सुधार केला. टप्प्यामध्ये बदल केला. अखेरकार 1 विकेट त्याच्या नावी राहिला. अंतिम चेंडू पहिल्या षटकातला. यावेळेस चाबूक शॉट. चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा वळण घेतोय. फिल्डर पुन्हा एकदा तिथे आहेत. अखेरकार खेळ झाले ड्रॉप. 2 पूर्ण होणार का? यस, ड्रॉप अँड ॲडली. चांगली धाव मैदानाच्या आतमध्ये झाली आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आपल्याला 17 पाहायला मिळते. 1 विकेट गमावल्यानंतर डोंबिवली संघ. आवडीला संधी दिसते ना आम्हाला असं. हे क्लास बॉक्सला आलं तेवढं मजा नाही घेते ना आपल्याला. मला तरी बाउंड्री दिसते ना. कॅमेऱ्यान कोण बघते नाही वाटते तिला. 12 चेंडू एका चेंडूचा षटकाचा खेळ संपलेला आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 18 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी येणारे 18 चेंडू आणि 31 धावींची गरज असेल ती गोंदवली संघाला. क्रमांक 2 वरती संतोषाला गोलंदाजी करण्याकरता
तो स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज धीरज. चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. कल्लेर संघ बरोबर 5 मिनिटांमध्ये आपण पहिले षटक पूर्ण केलेलं आहे. तुम्हाला 15-20 मिनिटं अवधी दिलेला आहे 4 षटक पूर्ण करण्याकरता. संतोषाला गोलंदाजी करण्याकरता क्रमांक 2. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर राजेनने पहिला षटक हाताळला होता. 17 धावा त्यांनी खर्च केल्या, परंतु एक विकेट घेण्यामध्ये त्याला यश आलं. समीकरणात आता आपण विचार केला यांना 18 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल बुंदेवडी संघाला. पहिला चेंडू ऑन साइडला क्रॅकिंग फटका पाहायला मिळतोय. कार्पेटला गाजा चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झाला, थोडासा फंबल झाला, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार या 2 धावा पूर्ण केल्या. मिडविकेटला थोडस गचाल सिच्युएशन झालं. फलंदाजाने ते पाहिलं की संधी आहे मोठा गुजा करण्याची. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकलण्यामध्ये यश आलं. पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटला ट्रॅव्हल झाला, एकदा विकेट पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु कॉलिंग बघा दोघांमध्ये चांगली झाली. विनोदने नकार दिला. एक धाव मात्र धीरजने पूर्ण नक्कीच गेली. खरं तर दुसऱ्या धावेकरता धीरजने प्रयत्न नक्कीच केले होते, अखेरकार विनोदने नकार दिला. एक धाव मिळणार, धावसंख्या 20 धावा पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गदर्शक संतोषचे आपण 2 चेंडू पाहिले. पहिल्या षटकात चेंडूवरती 2 धावा त्यांनी खर्च केल्या, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. स्ट्राईकला आता मात्र विनोद पाहायला मिळेल अशा अपेक्षा भरपूर आहेत विनोद करणं, कारण मागच्या मॅच मध्ये विनोदच्या बॅटमॅनला चांगल्या धावा आल्या होत्या. या मॅच मध्ये देखील ती अपेक्षा असणार, कारण टार्गेट फार मोठं आहे. यावेळेस इनसाइड आउट, चांगला फटका, चेंडू बघा ट्रॅव्हल होतो, एक धाव तर पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय, फेकी बघा गेली, चांगली आली आणि अखेरकार विनोदने 2 धावा पूर्ण केल्या. बरंच काही घडलं या चेंडूवरती. जेवढा चांगला चेंडू होता त्याहून चांगला फटका पाहायला मिळाला. त्यानंतरही आपण विचार केला तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा पूर्ण झाल्या. विनोद धावसंख्येने आपण पाहिलं 4 धावा त्याच्या नावी राहिल्या. धावसंख्या आपल्याला 22 पाहायला मिळतात. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातो, चांगला फटका, गॅप भरपूर मोठी आहे, प्रयत्न चांगले झाले आणि अखेरकार प्रयत्नाने यश देखील आलं. चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला मात्र चांगले कार्य केले असंच म्हणावं लागेल. पण जवळजवळ आपल्या संघाकडे 2 धावा वाचवण्याचं काम त्या क्षेत्ररक्षकाने केलं, कौतुक करावं लागेल. डेप मध्ये प्रोटेक्शन चांगलं झालं आणि क्षेत्ररक्षक होता फिल्डिंग करण्याकरता राजन होता. राजनने चांगली फिल्डिंग केली. 2 धावा त्याने वाचवल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या 24 पाहायला मिळतो. यावेळेस पुढे सरकून समोरच्या दिशेमध्ये फटका खेळला जातो. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, 1 धाव इथे मिळणार. तेरा चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. बुंदेवडी संघाला धावसंख्या 25 झालेली आहे. दुसरं षटक मार्ग संतोषाचं चांगली गोलंदाजी करतो. यावेळेस ऑन साईडला फटका सुंदर, परंतु फिल्डरला बेट करता आले नाही. अखेरकार स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं, झेल मात्र पकडण्यात आले आणि मात्र धीरजच्या खेळीचा अंत झाला. धक्का क्रमांक 2 लागतो टीम बुंदेवडी संघाला 25व्या आकड्यावरती. क्रमांक 4 वरती हेमची गोलंदाजी करण्याकरता, पण या आधीचा चेंडूचा आपण विचार केला, धीरजच्या बायपांना फार सुंदर फटका आला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला ब्रेक करता आलं नाही. स्क्वेअर लेगला एक रनिंग कॅच पाहायला मिळाली आणि खरोखर मी म्हणेन एक चांगला खेळ संपन्न झाला. यावेळेस मी म्हणेन कल्ले संघाची क्षेत्ररक्षण फार चांगलं होतंय आणि ते गरजेचं देखील आहे, कारण क्षेत्ररक्षण म्हटलं, फिल्डिंग म्हटली, क्रिकेटचा पाया मानला जातो. तुमचा पाया मजबूत असेल तर तुमचं घर देखील मजबूत राहतो.
आणि तो पाया काल्य संघाचा खूप मजबूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आणि याआधी आपण विचार केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता विनोदने, त्या चेंडूवर देखील राजेंनी चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं. 2 धावा तिथे वाचवण्यामध्ये यश आलं. त्यानंतर स्क्वेअर लेगला आपण पाहिलं, एक चांगला झेड संपन्न झाला. 13च्या खेळीचा अंतर झाला, धक्का क्रमांक 2 लागला टीम गोंदवली संघाला. क्रमांक 4 वरती हेमंत आला फलंदाजी करण्याकरता. दुसरं षटक फार चांगलं राहिलं गोलंदाज संतोषाचं, कारण धावांना लगाम लावण्यामध्ये संतोषला यश आलं, कारण त्यांनी 8 धावा फक्त खर्च केल्या आणि 1 विकेट त्याच्या नावी राहिलं. क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता दयानंद आलाय. ओव्हर द विकेटने फलंदाज हेमंत आला क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता. हो, यावेळेस चांगला फटका मागे सरकून चेंडूला दिशा दाखवली, चेंडू निघून झाला पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव तर पूर्ण झाली, दुसरी होणार का? विनोदने पाहिलं की फेकी चांगली येते, अखेरकार हेमंतने नकार दिला. मागच्या मॅच मध्ये देखील हेमंतचा चांगला खेळ राहिला होता. विजयाचा चौकार त्याच्याच बॅटमन आला होता, तर यावेळेस देखील हेमंतला तेच कार्य करायचं आहे. मागच्या मॅच मध्ये जी फलंदाजी हेमंतने साकारली होती, तो खेळ पुन्हा एकदा आता या मॅच मध्ये दाखवावा लागेल, ती खेळी साकारावी लागेल. ऑन साईडला वेगवान प्रहार, बॅटची अथली गळा, चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, फेकी देखील त्याहून चांगली झाली. हेमंत मात्र एका धावेवरती खेळतोय. धावसंख्या 1 पुढे सरकली. धावसंख्या आपल्याला 27 पाहायला मिळते. त्यानंतर षटक आपल्याला पाहायला मिळते क्रमांक 3 वरती. सलगचे 2 चेंडू त्याने टाकले. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली, दुसऱ्या चेंडूवरती देखील 1 धाव त्याने खर्च केली. ओव्हर 4 चेंडू अजून बाकी आहेत आणि समोर बॅटर असणार विनोद. मागच्या मॅच मध्ये विनोदने आय थिंक मला वाटतं मॅच ऑफ द मॅच देखील घेतली होती. तो विनोद आता मात्र मैदानामध्ये आहे. हा ट्रॅकर चेंडू उडवला जातो स्क्वेअर लेगला, झेलची असणार का संधी? चेंडू मात्र नौमॅथला लँड होतो, निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. विनोदच्या बॅट बंद येतो. हा चौकार. सावलीला होता 31. 31 धावा या धावफलकात लागलेल्या आहेत त्या चौकारच्या सहाय्याने. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धावांची गरज असेल मुंबई संघाला. काय चांगला खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या 17 पासून हे दोन्ही संघ चांगली लढत देतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेंड करायचं होतं, बॅट आणि बॉलची जुळली नाही, टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांच्या मागे उसळला जाणार. निर्धाव चेंडू लयानं हाताळतोय. यावेळी फटका चांगला, ऑन साईडला वेगवान फटका, किल्लर आहे. प्रयत्न चांगले झाले पण प्रयत्नाला यश आले नाहीये. चेंडू अखेर हाताला लागून निघून जाणार. सीमारेषेच्या बाहेर पंचांचा उशिराने उशिरा इशारा आला 6 धावांचा. एका हातामध्ये प्रयत्न नक्कीच केले क्षेत्ररक्षकाने हो चेंडू पकडण्याचे, पण त्या एका हातामध्ये चेंडू बसला नाही. एक हात कमाल दाखवायचा होता, पण तो कमाल इथे घडलेला नाहीये. चेंडू सीमा पार गेला 6 धावांकरता. हा येतोय टर्निंग पॉइंटचा षटकार. कारण आपण समीकरण आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 11ची गरज. हा षटकार फार महत्वाचा होता आणि तो आला मैदानाच्या आतमध्ये. विनोदच्या बॅट बंदा. हॅलो, हा वेट होईल ना. पुन्हा एकदा चांगली ऑन साईडला चेंडूला टर्न केला जातो, मेघवे केलं, त्यानं क्षेत्ररक्षण झालं. एकदा पूर्ण झाली, हेमंतने नकार दिला आणि अखेरकार विनोद एका धावेवरती थांबला. समीकरण पुन्हा एकदा बदलले जाणार. आता मात्र अंतिम षटक मार्गस्थ असणार. येणारे 6 चेंडू आणि 10ची गरज. हा तो त्या वाचला असतील बघ ना ते याच्यावर. हॅलो, अरे ते याच्या वाचला असतील बघ, तुमच्या स्कॅनरवर पाठवले मी. स्कॅनर पाठवले दुकानाच्या.
हा 999 बोलशील ना सगळं हो ना समीकरण पुन्हा एकदा आपण पोचून देऊया. येणारे 6 चेंडू कोणाला ते घराची गरज असेल की अर्थातच गंगा माता गोंदवली संघाला. एका बाजूला विनोद आहे ज्याच्या बाळपणातून नुकताच षटकार पाहिला. दुसऱ्या बाजूला हेमंत आहे, त्यांनी मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. अंतिम षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता अंतिम षटकाकरता मिथून आलेला आहे. मिथूनला या चेंडूमध्ये या षटकामध्ये चांगली कामगिरी करायला लागेल, कारण 10 धावा त्याला वाचवायचे. तर समोरचा आपण विचार केला तर हेमंत आहे, त्याला साथ देण्याकरता विनोद देखील सज्ज झालेला आहे. दोन्ही बॅटर चांगले आहेत, दोन्ही बॅटरमध्ये चांगल्या खेळीची क्षमता आहे. मात्र ती क्षमता आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याला साकारावी लागेल. मिथून ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. विनोद याला त्याच्या बॅटमधला मागच्या षटकामध्ये आपण षटकार पाहिला, तो विनोद सज्ज असणार मिथूनला खेळण्याकरता. पहिला चेंडू समोरच्या दिशेमध्ये चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. मिडविकेटला त्यावर क्षेत्ररक्षण झालं. अखेरकार एका धावेवरती आता मात्र विनोदला थांबावं लागेल. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. येणारे 5 चेंडू आणि 9 धावेंची गरज असेल ही गोंदवली संघाला. धावसंख्या 39 पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 9ची गरज. समोर बॅटर आपल्याला हेमंत पाहायला मिळतो, त्याच्या बॅटमधना मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी राहिली होती. तो खेळ आता पुन्हा एकदा हेमंतला साकारावा लागेल. यावेळेस लाईन पाहावी लागेल, चुकीची लाईन, आणि चुकीच्या लाईन वरती यांचांनी योग्य तो इशारा केला. व्हाईट बॉल, एक धाव जोडूया. 40 धावा, 5 चेंडू आजची गरज. बघा पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलं. एक एक चेंडू क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं. एक एक धाव क्रिकेटमध्ये फार महत्वाची असतं. ते धावा वाचवायचे आहेत. गोलंदाज मिथून याला. यावेळेस चांगला फटका ऑफ साईडला, वेगवान फटका, फिल्डर डीप मध्ये दक्ष, चुकी होणार नाहीये. नखेरकार हेमंतला देखील जागा सोडावी लागेल. मिथूनला मिळते विकेट. चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडू मध्ये मात्र हेमंत फटका चांगला सजवला होता. टायमिंग देखील व्यवस्थित झालं होतं, परंतु ताकद थोडीशी कमी राहिली. स्कोर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता मात्र हेमंतला प्रश्न विचारला जाणार, तुला या फटक्याची गरज होती का? समीकरण बदललं गेलं. येणारे 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. प्रति चेंडू मागे 2 धावा कंपल्सरी करावे लागतील गोंदवली संघाला. जर सामना जिंकायचा असेल तर प्रति चेंडू मागे धावा या पलून काढाव्याच लागतील. मिथून पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस चांगला फटका ऑन साईडला, जोरदार प्रहार पाहायला मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न, कॉलिंग चांगली नाहीये आणि अखेरकार एकाच वेळावरती दोन्ही गाड्या आल्या. अपघात झाला. परिणामांचा विचार केला तर विनोदला जागा सोडावी लागेल. धक्का क्रमांक 14 लागतो टीम गोंदवली संघाला. यावेळेस 40 धाव पूर्ण करायची होती फलंदाज विनोद याला, परंतु 40 धाव पूर्ण करण्याच्या नादामध्ये त्यांनी चोरी पकडली गेली आणि अखेरकार विनोदला विकेट गमवावं लागलं. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. आता येणारे 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असेल गोंदवली संघाला. न्यू बॅटर नवीन फलंदाज क्रमांक 6 वरती गेला हे संदीप. आणि संदीप आता ही जोडी आपल्याला नौकी पाहायला मिळते. यावेळेस धक्का चांगला ऑन साईडला हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत तिथे. काय घडलं एक्झॅक्टली तिथे? चेंडू निघून जाणार. सीमा पार हा येतोय नशिबाचा चौकार. ते लांब आहे भाऊ, लांब आहे. ते लांब आहे भाऊच्या. ना माझं क्वेश्चन 2 चेंडू आणि आता मात्र 3 धावांची गरज असेल गंगा माता गोंदवली संघाला.
काय फटका सोडवला होता, इनबाद चेंडू होता आणि इनबाद चेंडूवरती योग्य तो उत्तर पाहायला मिळालं. फलंदाज दोन बॉल दीपकच्या बाहेर बनला येतो हा चौकार. चक्का चौका बघायला ते खांबामध्ये नेले. दीपकच्या बॅट मध्ये चौकार आला. समोरून पुन्हा एकदा बदललं गेलं. अजून जिंकण्याकरता 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. यावेळेस बाहेरच्या बाजूला चेंडू बॅट टाकण्याचं काम केलं गेलं. थर्डमॅन क्षेत्राने चेंडू चित्तून झालं गेलं. या अगदी बरोबर. बघा क्राऊड बनवायला आवाज येतो की हा चेंडू कदाचित 3 बॉल 2 एक 2 ना. एक दोन. एक बॉल 2 राहिले. आता उलटा बॉल एक चेंडू आणि 2 ची गरज. आता बॉल 2 रन एक राहिले. चेंडू आणि 2 धावांची गरज. खरं तर आता मध्ये दबावावर थोडी चर्चा केली जाते की या वाईटच्या चेंडूवरती बॅट टाकायची गरज होती का. कारण जरी हा चेंडू सोडला असता तर कदाचित एखादी धाव मिळाली असती. कारण वाईटच्या बाजूला चेंडू वळत होता. अंतिम चेंडू फलंदाजांनी बॅट टाकली, बॅटची कडा लागली आणि एक धाव पूर्ण झाली. समीकरण आता बदललं गेलं. शेवटचा अंतिम एक चेंडू आणि जिंकण्याकरता कंपल्सरी 2 धाव्यांची गरज असेल गोंदवली संघाला. फलंदाजी करण्याकरता स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज संदीप व समोरील गोलंदाज मिथून. काय सामना पाहायला मिळतो. चित्त ठरवत सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. एक चेंडू 2 ची गरज. काय घडलेल्या मैदानाच्या आतमध्ये. मिथुनने चांगला चेंडू टाकला. पुन्हा आऊट. काले संघ विजयी होणार. तर संदीपने चांगली फटकेबाजी केली. नो डाऊट गोंदवली संघ विजयी होणार. परंतु या चेंडूचं रहस्य अजूनही गुपित आहे. एक चेंडू 2 ची गरज. मिथून गोलंदाजी करण्याकरता तयार. आणि अशा प्रकारे सामना जिंकला गेला. अर्थातच काल्याण संघाने मॅरी कॉंग्रॅच्युलेशन टीम काल्याण संघ हाडलं टीम गोंदवली संघ.